तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. मामा आलाय आता इकडे. गटू अरे इकडून इकडून नाही काय करत नाही काय करत. काय ना गटून रिकामच कसा आज तरी कमच असते की नाही आका जबड्या मग पाय आकाच आहे. नाही गट्टू गट्टू त्याला धर केला का नाही काय करत. इथं कुरडोड शेंडी शेंडे काय शेंडे आजच्या उद्या दिवस नाही आला का परवा येते 100% कराय. आज उद्या आला नाही आले म्हणजे बोलाय म्हणायचा मुटका होते जाणं. मुटका बगरी बगरी झाली पाहिजे का माती. जास्त म्हणल्यात काय व्हायचे आपल्या इथं ना बगरी बगरी माती तर होणारच नाही रे. बगरी बगरी माती तर राहणारच नाही आता राहणार. पण 1-2 दिवस तरी थोडं तरी फणाज म्हणले असं ते गुटले येतील खाली फणाचे. बर 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 एवढं 1 दिवस थांब देतो करून. आज आणि उद्या दिवस पोचणार नाही. आज तरी येणार आहे बघ. कसलं चावते हो का बळ आले आता. आपल्या पैसे येईल मग काय बाकी आपण तसं तर हाय पण पडतंय पडला तर तुम्हाला 2 दिवसांनी उद्याचे आजचे दिवस नाही पडला ना आजच्या उद्या दिवस परवा सकाळ सकाळ तुला देऊन चालतंय चालतंय. एवढी 2 तुकडे मला तूर पिरून दे म्हणजे मग बाकीचं काय ती आल्यावर बघते ना. गट्टू ए गट्टू गप्प बस. माणसं भेटते ती बाबा तुला आलीच. इकडे रोटरचं काहीतरी काढाय आले तात्या. ना पाती आहे ती का बघ बरं सगळी बघितली का तू. पाती बी आणावं लागते ती बघ नाही तर नवी काय जणी काय घेत हे पट्टा नवीनच आहे. नाही मध्ये पण 11 टाकले ती मध्ये मग ती आहे ती नवीन आहे पण निघलेली नाही ती ना काय. नाही निघले नाही. घर जायला लागलं रे पोरा. 2-3-4 मुश्किल वाटायला लागले. हा नाही पाऊस तर पाहिजे की पेरणी काय आजची उद्या होईल. पण डबी म्हणतात की हे आहे ना हे का हे रे. दोन्ही बी घेऊन जावा. दोन्ही बी बिघाले ती दोन्ही नीट करून आपलं 1 नीट करून जुळत नाही. हा ते झालं रे. पण ते गोळ्या बिळ्या कोणत्या दोन्हीकडे बी असतं. दोन्हीकडे आहेत हो. हा ह्याच्यात बी गोळ्या आहे. ही गोळ्या आहेत आणि ही गोळ्या आहे. दोन्ही बी खराब झाले. बर काय तर कापड दे बर. बापा आमचं घरात बांधायला का कुठली कापड आणखी एखादं जुनं घरातलं. ही असं दुईचं बांधा आणि मुली ठेवून घेऊन जावा. कापडाची तू आता तिकडे जातोय. लॉक पेना बी घेऊन आता ना. तुला नाही काय लॉक पेना ना त्याला लॉक पेना ते बिजीच असतील नसल्या तर फणाला नाही आता पण अडचण येऊन लॉक पेना का ना 5-5 लोकांना का 10,000 रुपये मिळते ते. 2-4 आणामध्ये टेन्शन येणार नाही. जरी पडली एखादी तरी अडचण येईल ना. पाऊस आज बी येतोय बघ. म्हणजे 2-4 मी वापस झाल्यावर तुला फोन करते. हा मामाने भाजी आणली ग निवडून ठेवायला म्हटलं. काय काय आणले काय काय बघ की भेंडी गवार मिरची टमाटर. देशी भेंडी आणली घरची आणली बरं का. हो पांढरी भेंडी. पालक पण घरचा आहे. मिरची घरचीच आहे. काय विकत आणले काय घरचं आणले.
ह्याच्यात पण असं लागलं काय काय ह्यात काय नाही नुसतं बटाटाच आहे. बटाटा चांगला वाटतोय ग पण ही देशी वाटतोय दाखव दिवशी आहे काय वाटतोय. आता काढल्यासारखं वाटतंय. हा बटाटाच आहे सगळा. बापूला बटाटा लय आवडतो ना म्हणून आणलाय. खायला आणले इकडे थोडं आणि इकडे तांदूळ आणलेत. चल ठेवून घेते आता मी. काय करायचंय ग मग अशी पाऊस येत होता शिपशिप म्हणूनच उशीर झाला काढायला. आहे बघ की सगळं बारीक हिरवं गवत आलंय आता. हिरवं गवत आलंय ग सगळीकडे असं बारीक. आता आठवडा झालं शिपशिप चालू आहे. एक पाऊस चांगला झाला येणारच की. मस्त वाटतंय आता हिरवं. उन्हाळ्यात सगळं कसं भकास झालं. अजून नाही अजून 8-10 दिवसांनी चांगलं वाटत. मग सगळीकडे गवत येईल आता ही बारीक बारीक दिसतंय गवत. कुत्र्याने मग इथं नाचून ही केलं बघ पाणी खाली आलं. येडी बाय कुत्री बरे कागदावर थांबले. हळूहळू हळूहळू नाही काय आता हे खाली झालंय ना खाली गेले कुत्रे ह्याच्यावर चढते आता. किती उंच आहे ती. किती किलोची आहे ग एक बॅग आपली. 5 टनाची. 5 टन. 5 टन म्हणजे किती सांग बरं. 5 टन म्हणजे किती किलो सांग बरं. 500 किलो बरोबर की. 5 टन सॉरी 5000 है ना. कसं सांग 100 किलोचं क्विंटल झालं. क्विंटल असतं. आण कॅरेट सर. आता आबाळ मग पण शिपशिप. चढलेल्या ह्याच्यावर फाटलं बघ बरोबर ह्या कागदावर पाणी पडलं. नक्की बुडले असेल त्यातनं गळलं पाणी. किती दिवस लागलं का अजून संपायला ह्याला. हा ग 1-2 महिने जाईन की अजून. 1.5 महिना तर आरामात जातो. परत येते आपलं रानात. भरायचं म्हणा ग. होय रानात येते परत आपल्या. हा हा काल मासे चावले होते तुला तिथं ना. बरं आहे आता तरी सगळा बंबच झालता हात. हात सुजलेलं सगळ्याचं. नुसती असं हे होतंय खाजू वाटायला. ते मासे चावल्या म्हणजे सगळ्या हातच सुचते. 2 मासे चावले त्या. इकडं पपई लागली. उन्हाळ्यात पाणी कमी आलं त्यामुळे इकडे पाणी सोडलं नाही. आता पावसामुळं पाणी भेटतंय. पपई आली बारीक बारीक अजून इकडे यायला लागलेत. आणि आपल्या केळीला तर केळी लागणच. आई केळी कधी लागायची का एवढ्या केळ्या आल्याचा. होय आई. तिकडं आपली एकच झाड होतं तर कसली भारी येत होती. मस्त गारवार सुटले आता थंडी वाजते. मस्त वाटतं. आणि आठवड्यापूर्वी गरम होत होतं. बस वाटत नव्हतं घरात. उकडायचं मरणाचं ग. माणसाला कुठलं सोसत नाही आता गार लागते बघ. पण बरं वाटतंय असंच. उकाडत नसतं असं वाटतं जीव जाईल आता 2 मिनिटात. होय अगं असं खेळताना असं खेळायला असं बरं वाटतं. बरं वाटतंय इथं गार ह्याच्यात. गार हवेत खेळाय बरं वाटतं ना. पण उकाडत असं वाटतं 2 मिनिटं जरी बाहेर आलं तर जीव जाईल. आम्हाला आई पळून पळून इतकं घाम येतो इतकं उकडत ना. गार हवा असली ना काय नाही एकदम हे राहतं. बरं वाटतं ना. मग काय थकत नाही रे माणूस. मग अशी पाऊस होता. पक्षी सगळी बाहेरून गार आपल्या घरट्यात गेली ती. आता अजून कालवा चालू झालं पक्ष्यांचा. आज आपल्याला नाही पाऊस पडला बारीक शिपशिप पडली. शिपशिपच चालू आहे. पण संध्याकाळी येतं का. रोज संध्याकाळी पाऊस पडतो. आई आज भात काय काय खायचंय. आपल्याला सुचतच नाही काय. फोडणीचा भात. बापा करतोय आज आहे. होय तुझ्या हातचा. हा. तुझ्या हातचा आज. तब्येत बघून दादाने पण ओरडावं मला. म्हणावं भाताशिवाय तुम्ही काय खाल्लं का नाहीत. होय आवाळ आले अजून तिकडून. आपली तुळस वाळली होती
उन्हाळ्यात त्यामुळं पण आता सगळी फुटली नवीन. आणि तो बारीक तुळशी पण यायला लागलं त्या खाली पहिल्यासारखं. ते असलं ना वाळायला काढून खाली चुरगाळ करून टाकायचं, लगेच खाली तुळशी यायचं ते नवीन.